तर जिशान सिद्दीकी राजकीय दृष्ट्या अपरिपक्व असल्याची टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे। त्यांना पक्षानं खूप काही दिलं, त्यांनी बिलकुल बोलू नये असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। सोबत वर्षा गायकवाड आहेत। आपले काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी यांची काँग्रेस युवा अध्यक्ष पदावरून हकलपट्टी करण्यात आली। त्यानंतरला आज त्यांनी खंत व्यक्त केली। हा निर्णय घेण्यापूर्वी पक्षाने मला विचारात घेतलं नाही असं त्यांनी स्टेटमेंट दिलं। असं आहे की त्यांची कुठली हकलपट्टी केलेली नाही। ते खूप वर्षापासून त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतात आणि तुम्हाला पक्षाने खूप संध्या दिल्या। तुम्हाला 26व्या वर्षी पक्षाने आमदार बनवलं, पक्षाने तुम्हाला त्या ठिकाणी युथ काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं आणि पक्षामध्ये बदल होत असतात आणि ज्या तऱ्हेने तुम्ही एक अजेंडा ठेवलात तो अजेंडाच मुळात चुकीचा आहे। कारण काँग्रेस जो पक्ष आहे हा भारताला जोडण्याचं काम करतोय, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून। ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी तुमच्यावरती आली त्यावेळी तुम्ही कुठे ना कुठे त्याचा जातीशी सल्लोकना करण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस पक्षामध्ये जातीभेद हा आहे कुठे आणि त्याशा तऱ्हेने बोलणं हे कुठे ना कुठे मला असं वाटलं की तरुण असल्यामुळे ते मॅच्युअर नसल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं असेल। पण तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहात, काँग्रेस सर्वांना बरोबर घेऊन जाणार। आम्ही फक्त बोलण्यामध्ये बोलत नाही सबका साथ सबका विकास सबका विश्वास, आम्ही वागण्यामधून दाखवतो। त्यामुळे जातीयतेला कुठलाही थारा जो आहे तो काँग्रेस पक्षात नाही आणि त्यांना तर पक्षाने भरभरून दिलेलं आहे। अशा व्यक्तींना बिलकुलही बोलू नये। धन्यवाद ताई, आपण केलेला। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।